उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दिलीप बोचे यांनी अकोट उपविभागीय अधिकारी तसेच मुख्याधिकारी यांना शहरातील अतिक्रमण नियमाकुल करून घरकुल मिळण्यासंदर्भात 10 जानेवारी रोजी अकोट उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे। अकोट शहरातील व इतर सरकारी जागेतील अतिक्रमण नियमानुकूल करून त्यांना प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत प्राधान्य देऊन लाभ देण्यात यावा। तसेच शहरातील ज्या नागरिकांनी कुठल्याच प्रकारचा लाभ ज्यांना मिळाला नसेल त्यांना ज्या ठिकाणी राहत असतील त्या सरकारी जागा नियमाकुल करून घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। या संदर्भात तात्काळ निर्णय न घेतल्यास शिवसेनेच्या वतीने भव्य आंदोलनाचा इशारा सुद्धा या निवेदनातून देण्यात आला आहे। या प्रसंगी दिलीप बोचे, प्रकाश बरेठिया, गोपाल गटकळ, विलास जाधव, अनिल राठोड यांचे सहित अकोट शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता विशाल आगरे, अकोट शहर प्रतिनिधी। प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये तो नवीन DPR करणं सुरू आहे। त्या अंतर्गत माझ्या प्रभागातील तसेच अकोट शहरातील जी जागा अतिक्रमण जागा आहे ती जागा शासनाने नियमाकल करून त्या जागेवर सर्व नागरिकांना घरकुल देण्यात यावे व जी जागा अतिक्रमणित आहे जिथं आज ज्या जागेवर अनेक वर्षापासून तिसरी चौथी पिढी आमच्या भागातल्या लोकांची आहे परंतु अद्यापही तिथं कुठलं घरकुल नाही मिळालं, शासनाची कोणतीच योजना आमच्या भागात लागू होत नाही। त्याकरिता आम्ही सकाळी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं। तसंच आता सध्या अकोटचे मुख्य अधिकारी श्री बेंबरे साहेब यांना निवेदन दिलं। या निवेदनानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही त्यांना 7 दिवसाच्या आतमध्ये इथं त्यांच्याकडे अर्ज दाखल करणार आहोत। त्यांनी आमच्या अर्जाची दखल घेऊन आमची जी अतिक्रमणची जागा आमची जी मुख्य मागणी आहे जी आमची जागा अतिक्रमणची जागा आहे त्या जागेवर शासनाचा पट्टा आम्हाला करून देऊन आमची सरकारी जागा आम्हाला नियमाकुल करून ती जागा आमच्या नावावर करून देण्यात यावी। आमचं नमुना ड मध्ये आमचं नाव आलं पाहिजे त्याकरिता आज आम्ही निवेदन दिलं। ते साहेबांनी आमचं ऐकून घेतलं। त्यांना विनंती केली की आमच्या भागात राहणारे सर्व गरीब लोक आहेत तसेच अकोट शहरात सुद्धा बाकी इतर भागात सुद्धा सर्व गरीब लोक राहतात ज्यांची तिसरी चौथी पिढी तिथं चालली त्या लोकांची जागा त्यांच्या नावावर करून देण्यात यावं। त्यांचं नाव नमुना ड मध्ये आलं पाहिजे आणि जो नगरपालिकेचा स्टॅम्प त्याच्यावर लागेल असते नगरपालिका अकोट नफा स्टॅम्प तो नफा स्टॅम्प निघाला पाहिजे त्याकरिता आम्ही ते निवेदन दिलं व साहेबांनी आमचं ते मंजूर केलं। त्यांनी आम्हाला 7 दिवसाचं आश्वासन दिलं तुमचे कामं आम्ही करून देतो। जर 7 दिवसाच्या आतमध्ये जर आमच्या कामाला सुरुवात नाही झाली तर आम्ही इथं पुन्हा मुख्याधिकारी बेंबरे साहेब यांच्या दालनामध्ये आम्ही इथं उपोषण सुरू करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।